जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील पुंतांबा चौफुलीवर मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांची नाकाबंदी सुरू होती। दरम्यान अज्ञात वाहनातून रोकड नेली जात असल्याची गुप्त खबर शहर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देवरे, उपनिरीक्षक एस.जी. जोशी, बी.जे. वंजारी, सतीश कदम, पोलीस नाईक संदीप बोठे, संतोष वाघ, अंबादास वाघ, दीपक फुंदे, आदिनाथ पाखरे, जालिंदर पालवे, रशीद शेख, जयदीप गवारे आणि चालक भिंगार दिवे यांच्या पथकानं चौफुलीवर सापळा लावला। यावेळी कोपरगावहून पुंतांबा चौफुलीवर आलेल्या वॅगनार क्रमांक MS40 KR 5445 च्या पोलिसांना संशय आला। पोलिसांनी वाहन थांबवून झडती घेतली असता काळ्या रंगाच्या बॅगमध्ये चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या नोटांचे 6 लाख रुपये आणि हजारांच्या नोटांचे 4 लाख रुपये अशी एकूण 10 लाखांची रोकड आढळून आली। पोलिसांनी वाहनातील मुरलीधर तुकाराम धात्रक वयवर्ष 37 राहणार शिरसगाव तालुका वैजापूर आणि भोलेनाथ बाजीराव माने वयवर्ष 25 राहणार बार्शी रोड सोलापूर या दोघांकडे विचारणा केली असता ही रोकड सोलापूर येथील सोन्याचे व्यापारी सौरभ क्षीरसागर राहणार टिळक चौक सोलापूर यांनी नागपूर येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा बोथली गोंड तालुका उमरखेड जिल्हा नागपूर या संस्थेला देणगी स्वरूपात दिल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सोलापूर येथून भोलेनाथ माने हा रेल्वेनं रोकड घेऊन कोपरगाव रेल्वे स्थानकावर आला। तेथून त्याला वॅगनारमध्ये बसवून धात्रक हे मुंबई नागपूर महामार्गाच्या दिशेने निघाले होते। याचवेळी पोलिसांनी ही कारवाई करून बिंग फोडलं। या प्रकरणी शहर पोलिसांनी धात्रक आणि माने या दोघांना ताब्यात घेतला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे हे करीत आहेत। दरम्यान या संपूर्ण कारवाईविषयी पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांनी अधिक माहिती दिली। जिल्हा परिषद पंचायत समिती 2017 च्या अनुषंगाने सरप्राईज नाकाबंदी आपल्याकडे सर्वत्र सुरू आहे। त्या अनुषंगाने कोपरगाव शहरने पुंतांबा चौफुल्यावर एक अचानक नाकाबंदीचं आयोजन केलं होतं। त्या नाकाबंदीमध्ये सर्व गाड्या चेक केल्या जात होत्या। त्या दरम्यान सुझुकी कंपनीची जी वॅगनर गाडी होती MS40 5445 ही गाडी तपासली असता त्यामध्ये 10 लाख रुपयाची कॅश मिळून आलेली आहे। त्याच्यामध्ये मुरलीधर तुकाराम धात्रक व भोलेनाथ बाजीराव माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। त्याच्यामध्ये आपण कॅश ताब्यात घेतलेली आहे। संबंधित प्राप्तिकर विभाग आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, त्यांना आपण कळवलेलं आहे। त्या पद्धतीने पुढची कारवाई आपण करणार आहोत। तर सदर रोकडीबाबत मुरलीधर तुकाराम धात्रक यांनाही अधिक माहिती दिली। मी आता 500 आणि 1000 रुपये नोटा सध्या चलनात बंद असताना तुम्ही RBI मध्ये भरले जातं ना, ॲफिडेविट करून भरले जातं पैसे। कसे भरले जाता तुम्ही? ते तिथं ॲफिडेविट करून द्यावं लागतं कोर्टाला। बरं, आणि हे किती दिवसापासून तुम्ही असं स्वीकारताय नोटा बंद झाल्यापासून? नाही, मी आजच हे केलं, मी याच्या आधी नाही केलं कधी। ते मी मला आहे ना आश्रमशाळेची मान्यता काढली हायकोर्ट नाही ना, पूर असताना 334 मुलं असताना आहे मान्यता काढली। वकिलाला पैसे द्यायचे म्हणून मी आहे ना हे भरणार होतो बँकेमध्ये, बँकेत भरून ते पैसे वकिलाला देणार होतो। तुमचं नाव काय? माझं नाव मुरलीधर तुकाराम धात्रक। मुरलीधर तुकाराम धात्रक, राहणार वैजापूर शिरसगाव। आणि आता हे पैसे कुठून घेऊन कुठे पुढे चालले तुम्ही? तर नागपूरला जाणार होतो RBI मध्ये भरायला। नागपूरला आमची संस्था आहे ना, एक शाळा आहे ना नागपूरला। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।